देवाच्या खेळीतल्या लोकांचा आदर करेन, सन्मान करेन, उलट बोलणार नाही, मी चिडणार नाही, मी रुसणार नाही, मी फुगणार नाही, तर देवाच्या वधूचा सण करेन. हालेलुया. ठीक आहे, चला वाचा. तुच्छ मांडलेला मनुष्याने टाकलेला क्लेशाने व्यापलेला व्याधीशी परिचित असलेला असा तो पुरुष पाहून लोक तोंड फिरवीत व त्याला तुच्छ लेखले. लूकाचं पुस्तक 22:63-65. पटकन लूकाचं पुस्तक 22:63-65. लूकाचं पुस्तक 22. लवकर पटकन. ज्या लोकांनी येशूला धरले होते ते त्याची कुचेष्टा करत होते. कुचेष्टा म्हणजे माझ्या तुम्हाला प्रेनो, तू म्हणजे बेकार. तुम्हाला ऐका, लक्ष्मी ऐका, सायंटिफिक रिझन सांगते की त्या काळात जाऊन सांगते येशू ख्रिस्त गेतसेमन बागेमध्ये 99% म्हणजे 99% तिथेच नाही लावता येशू. कुठं? गेतसेमन बागेमध्ये. लक्ष पुरवा का देवाच्या लोक, मला लक्ष द्या. दादा वरती येऊन बसा, वरती येऊन बसा, समोर बसा. ऐका, कोण खाली बसले? वरती बसा, खाली पण ऐका. देवाच्या लोकांना ऐका, मी तुम्हाला सांगतो येशू ख्रिस्ताविषयी. जर तुम्हाला येशू ख्रिस्ताविषयी माहित नाही, सगळं माहित आहे, तुम्ही झिरो आहात. येशू ख्रिस्ताचं ज्ञान असतं, ही मोठी संपत्ती आहे तुमच्याकडं. स्वर्गात येशू ख्रिस्ताकडे जाणं तुम्ही लक्ष द्यायचं. तुम्हाला माहिती पाहिजे येशू कोण. जर तुम्हाला सगळं जग, पैसा सगळं काय आहे, पण जर येशू नाही तर तुम्ही झिरो आहात. त्यांना पाहिजे येशूच्या प्रेमाचं राशी. ओके, सो सायंटिफिक काय सांगतात, रिझन काय सांगतं याचं, की येशू ख्रिस्त बागेमध्ये, गेतसेमन बागेमध्ये प्रार्थना करत होता आणि तो प्याला तळून जावा असा म्हणून प्रार्थना. विचार करा, इतकं काय ड्रेस म्हणजे काय? ताण. काळजी पडा का, देवाला नाही का, इतका ताण त्याच्या अंगावर पडला होता. कशामुळे ताण पडला होता ना? निंदा केल्यामुळं. म्हणजे बिफोर तो क्रूसावरती जाण्याच्या अगोदर त्याची चौकशी झाली आणि चौकशी करता त्याच्यावर इतके आरोप आले की त्याला ते सहन झाले. सुरुवात झाली म्हणजे तो जायचा आहे, पकडायचा अजून त्याला पकडायचं यायचं आहे. पण पकडण्यापूर्वी त्याने आत्म्यामध्ये, हृदयामध्ये ते बघितलं दुःख, किती अपमान होणार आहे, किती निंदा होणार आहे, किती त्रास होणार आहे, किती वेदना होणार आहे, हे सगळं बघितलं त्यानं गेतसेमन बागेमध्ये जायच्या अगोदर. ड्रेस इतका आला तुझ्यावर, ताण इतका पडला की घामातून, सायंटिफिक सांगतात, डॉक्टर सांगतात की जर माणसाला जास्त टेन्शन आलं तर रक्त शरीरातून पडायला सुरू होतं. घामातून विचार करा, इतका बेजार तो झाला, इतका खिन्नला असलेला तो अस्वस्थ झाला, अति खिन्न झाला प्रेनो माझा राजा, कारण निंदेमुळं. 5वी गोष्ट आहे, माझा येशू वधस्तंभावर अपमानित झाला. हालेलुया. अपमानित असणार मला हालेलुया म्हणा प्रसंगाने. माझा येशू वधस्तंभावरती अपमानित झाला. आज तुम्हाला अपमान सहन होतं का? लगेच राग येतो, लगेच युगो येतो तुमचा पुढे प्रेम. पण माझ्या राजाला युगो नव्हतो, खरा युग होता, तो बोलू शकला असता, पण बोलला नाही. करत त्या गेतसेमन बागेमध्ये तो पाप लॉस झाला नाही. कोणी तो शिष्याने काय बोलत नाही का, माझ्यासाठी एक घटका पडली, एक तास दाखवते का तुम्हाला. परत जातो, प्रार्थना करतो, परत येतो, उठवतो शिष्याला, परत येतो, तिन्ही वेळा त्याने प्रार्थना करतो. माझा येशू ख्रिस्त पुढे गेला. माझावर हा बोलला 62. ज्या लोकांनी येशूला धरले होते कुचेष्टा करत मारत होते. काही बघा का बाबा, बघा हो देवाचे लोक, जरा लीन हो आता, ऐका ते बघा माझा राजा कसा होता. पुढे होता. त्यांनी त्याचे डोळे बांधून, काय डोळे बांधले त्याचे डोळे, व त्याच्या थोबाडीत मारले, कानपडीत मारले त्याच्या. त्याला विचारले, चेष्टा विचारलं. अंतर्ज्ञानाने आता सांग, चेष्टा केली, आता सांग तुला कुणी मारलं? देवाच्या लोकांनो, हे तुमचा मार होता. हे तुम्हाला डोळे बांधून तुम्हाला उघडे करून मारायला पाहिजे होतं. त्या तुमच्या रुसण्यामुळे, तुमच्या फुगण्यामुळे, तुमच्या चिडण्यामुळे, तुमच्या स्वभावामुळे, तुमच्या विचारामुळे, तुमच्या पापामुळे, तुमच्या रागामुळे तुम्हाला उघडे करून मारायला पाहिजे होतं, मला पाहिजे होतं.
राजा ते भोगवत अगोदरच नामावरती प्रेम, ज्याला जगाला जिंकलं प्रेमाने प्रेम होतो राजा या ठिकाणी अपमान सुचत होता प्रेम. पुढं आणि नाना प्रकारचे अपशब्द आणि बोलून नाना प्रकारचे अपशब्द, या दुसऱ्या भाषेत काय सांगू का, विचित्र शब्द, घाणेरडे शब्द त्याला बोलत होते. जर तुमच्या कुणा आरोप आला ना काहीतरी, खरं खोटं करायची सवय नाही बायकाला सवय नाही काय, लगेच फोन लावला बघा, काय झालं कुणी काय बोललं काय, अरे जरा देखील पेशन्स नाही बाईमध्ये त्या, मला बोललो खरं कोणच करतो. खरंच प्रेम हो, माझा राजा आता उभा राहिला. यशाचं पुस्तक वाचा, प्रेम यशाचं पुस्तक वाचा. 53. तुच्छ मांडलेला मनुष्याने टाकलेला तुम्हाला अनुभव आहे का? अरे तुम्हाला तुच्छ मानले ना लोक, जर तुम्हाला तुच्छ मानले त्याला धन्यवाद करा, का तो अनुभव माझ्या राजाला आलेला आहे. आम्ही मला तुला तुच्छ मांडलं, बेकार मांडलं, घाणेरडं मांडलं, त्या जातीतलं ह्या जातीला अशा शांती पुढे चेष्टा केली हा पुढं क्लेशाने म्हणजे दुःख पिळावता, तो पूर्णपणे व्यापला होता. व्याधीशी परिचित म्हणजे त्याला माहिती होते, व्याधी रोग काय त्याला माहिती होतं. असा तो पुरुष प्रियानं खरं सांगतो ना, जा देवासमोर, मला प्रभू एक दिवशी बोला, प्रभू समोर जा आणि प्रभूला आपली समस्या सांगला की माझी समस्या किती मोठी आहे. प्रभू समोर जा, म्हणा प्रभू तुझं दुःख मोठं आहे माझ्यापेक्षा, माझं डोकेदुखी काहीच नाही, माझा आधार काहीच नाही प्रभू, हे सर्व तू घेतलास प्रभू, धन्यवाद प्रभू असं बोला. काही लोक जातात प्रभू माझा लय त्रास आहे, तरी म्हणतो हे सगळं मला माहिती आहे. माझ्या मुली माहिती तुझं दुःख काय आहे, तू स्ट्रेस मध्ये आहे, तू तणावामध्ये, तू टेन्शन मध्ये, मला माहिती आहे. या तुम्ही गेलेला आहे, तुला टाकणार नाही, मी तुला सोडणार नाही. पहा युगाच्या समाप्ती बरोबर मी तुझ्या सोबत आहे. राष्ट्र मी एकटी झोपतो, तुम्हाला माहिती आहे माझं दुःख किती आहे, लय त्रास आहे हो, मला कामावर किती त्रास आहे, घरी त्रास आहे, हे त्रास आहे. माझ्या राजाला त्रास सगळा होता. तो अपमानित झाला, यासाठी तो अपमानित झाला की तुम्ही आणि मी सन्मानित व्हावं. आमेन म्हणा प्रभू सगळ्यांना, आमेन म्हणा. हालेलुया. सर्व म्हणा. कशासाठी अपमान झाला? आपल्याला आदर मिळावा. आज आपला देवाच्या राज्यामध्ये स्थान नव्हतं, आज आपल्याला देवाच्या राज्यामध्ये उभा राहायला लायकी नव्हती, पात्र नव्हती, पण येशूच्या रक्ताद्वारे, त्या अपमानाद्वारे आज मी कुठे उभा आहे माहिती आहे तुम्हाला? तुम्ही कुठे उभा आहे माहिती आहे? काही लोक प्रार्थना करतात, देवा माझं पाप्यावर दया कर. देवासमोर जाऊन म्हणते, देवासमोर जाते, पवित्र सिंहासनावर जाते आणि म्हणते मी पापावर दया कर. कुठे उभा राहिला नाही मला? चला वाचा, एपिसोड पुस्तक घ्यायचा, पहिला दे 4 वचन वाचा. येशूच्या रक्तासाठी रोज धन्यवाद करा बरं. त्या रक्ताच्या द्वारे ना तुम्हाला कुठे उभे केले बघा. वेअर आय एम स्टँडिंग, सर्व म्हणा मी कुठे उभा आहे म्हणा. मी साध्या ठिकाणी उभा नाही म्हणालो. पास्टर कोणी माझ्यावर प्रेम करत नाही, कोणी मला दया करत नाही, कोणी मला सहकार्य करत नाही. अरे तुझ्यावर देव प्रेम करतो रे, देवाची इच्छा घे. पुढे वाचा 4 वचन. त्याचप्रमाणे आपण त्याच्या समक्षतेत पवित्र व निर्दोष आपण असावे. त्याच्या ऐका पहिला शोध मोठे माझा, आपण त्याच्या समक्षतेत पवित्र व निर्दोष असावे. म्हणून त्याने जगाच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्ताच्या ठाई निवडून घेतले. अरे मी कुठे उभा आहे? देवाच्या सामने सांगा, मी कुठे उभा आहे? मॅडम अरे तुम्हाला कळत रे, मला ना डोक्यावरून जाते का मला माहित नाही का म्हणून. लक्ष आहे का? हे साधं टीचिंग नाही, मोठी टीचिंग आहे, टीचिंग नाही. तुम्ही देवाच्या समोर उभा आहे. आम्ही मला सगळ्यांनी आमच्या बापूंना मी वेद होतो लांब होतो तेव्हापासून, पण आता मला एक दम आला आहे, एक ताकद आला, हिंमत आहे. येशूचं रक्त मला देवासमोर उभं करतं. आम्ही मला सगळ्यांनी मी जाताना देवासमोर म्हणतो, देवा आणि चालू काढ, मी उभा आहे तुझ्या समोर. होय प्रभू, मी पाप केलेला आहे प्रभू, काल प्रभू चूक झाली माझ्या हातून प्रभू, मी चुकलो प्रभू, मला क्षमा कर. मी विचार केला, मी पाप केलं प्रभू, मला क्षमा कर. तुझा एक रूम तुझ्या जवळ आलेला आहे प्रभू. माझ्या मुला ये, येशू रक्त तुला धुवून काढेल, चल जा. त्या पापात राहायचा प्रयत्न करू प्रभू. तुम्ही त्या पापाचा तिरस्कार कधी करणार नाही का प्रभू? ज्या दिवशी तुम्हाला येशूचं रक्त तुम्हाला कळेल की येशू मध्यस्थावर काय केलं तुम्हाला समजेल प्रभू. तुमचा अपमान घेतला तुम्हाला प्रभू आणि माझ्या राजाने तुम्हाला देवासमोर सन्मानित केला. आम्ही मला प्रभू म्हणा, मी सन्मानित आहे, मी सन्मानित आहे. मला सगळ्यांना प्रभू मला
जगातल्या मानपानाचं देणे घेणे काहीच नाही प्रणव. मला मानपान रोज मिळते प्रणव. मी जर गेलो ना गावामध्ये कोल्हापूरमध्ये, प्रॉफिट आले, पास्टर आले, स्वागत करायला नाही म्हणतात. मला नको जेव्हा बघलं या आजची बात नको मला. काय माहिती का, मला सर्वात मोठा मानपान पाहिजे काय का, माझ्या देवासमोर मला उभं राहायचं दररोज एव्हरीडे. आम्ही मला प्रसन्न. मी जर देवासमोर उभा राहत नाही, लक्ष पुढे का देवाला लक्ष का म्हणा. जर तुम्हाला देवासमोर उभा राहा येत नाही, प्रार्थना करायला येत नाही, उपवास करत नाही, तर तुम्ही झिरो आहात. स्टोर आमच्या घरात आमदार आता, खासदार आता, हे आता, ते आता, काही फायदा नाही. तुला जगातला पेक्षा देवाचा मान पाहिजे बोलून, त्या येशूच्या रक्तात तुला मान मिळून दिला नाही. हालेलुया. माझा राजा वधस्तंभावरती अपमानित झाला. सिस्टर मला बोलली, मला तसं केलं, मला असं बोला, मला तशी बोलली, माझा नवरा असा बोला, माझी आई अशी बोलली, लगेच राग. आम्हाला धुन काढतात रोज. माझ्यासमोर असे दुसरं उभा राहतात आणि याला म्हणतात मास्टरला काय हो, मास्टरला काय हो. आणि मी त्याचा रडत बसले. मी किती सण करतो विचारलं. मला माहिती आहे की सण करण्यात किती ताकद आहे, कारण माझ्या राजाने ते सण केलेलं आहे. आम्ही मला सांगितलं मला मी सण करायचं काय, मला काय सण करायचं काय लागलं नाही. ते पण लोक का सगळं जिंकलेलं आहे माझ्या राजाने. आम्ही मला सांगितलं हालेलुया. म्हणा माझ्या राजानं माझा अपमान घेतलेला आहे. 6वी गोष्ट, रोम करा 6:4. रोम करा 6:4. मत्ते 27:50. मत्ते 27:50. रोम करा 7:4. तर मग आपण त्या मरणातील बाप्तिस्म्याने त्याच्याबरोबर पुरले गेलो, ह्यासाठी की ज्याप्रमाणे ख्रिस्त पित्याच्या गौरवाने मेलेल्यातून उठला, त्याचप्रमाणे आपणही नवीन प्रकारच्या जीवनात चालावे. हालेलुया. येशू ख्रिस्ताला मत्तेचं पुस्तक 27:50. मत्ते 27:50 पटकन वाचा. आपलं प्रोजेक्ट घ्यायचं का जरा. मग येशूने पुन्हा मोठ्याने ओरडून प्राण सोडला. काय मोठे वाचा. मग येशूने पुन्हा मोठ्याने ओरडून प्राण सोडला. येशू ख्रिस्त वधस्तंभावरती मरण पावला आणि तुम्हाला मला जीवन दिलं. आम्ही मला प्रसंगाने हालेलुया. आता कुठला मरणाची भीती नाही मला प्रेम. आता भीती नाही मला मरणाची. हालेलुया. मरण जय मरणाचा येईल. तू आता मरणार. छाती दुखले का मरणार. डोकं दुखले का मरणार. तुझं पोरगं मरणार, आई मरणार, तुझा नवरा मरणार. मरण येते लक्षपूर्वक आहे का. बायबल सांगते की इब्रियच्या पुस्तकामध्ये 2 अध्यायामध्ये 14 वचनामध्ये की येशू ख्रिस्ताच्या मरणाने सैतानाला शून्य केलं. आम्ही म्हणा प्रजगाने कोणताही मरण तुमच्या माझ्या राज्य करणार नाही प्रणव. कारण आम्ही जीवनामध्ये जगतोय. येशूचं जीवन आमच्यामध्ये आहे. देवाचं जीवन माझ्यामध्ये आहे. रोज मला देवाचं जीवन माझ्यामध्ये आहे. येशूचं जीवन माझ्यामध्ये आहे. येशूचं सार्वजनिक जीवन माझ्यामध्ये आहे. येशूचं सार्वजनिक जीवन माझ्यामध्ये. रोज कन्फेस करा, तर प्रभू तुम्हाला मला जीवन देण्यासाठी आलेला आहे, मारण्यासाठी नाही. अरे बापरे एवढं पाप पासून मी मोठी केलेलं आहे, आता मी मरतो का काय, तुम्हाला मारतो का नाही. देव तुम्हाला मारण्यासाठी. अरे तुला मारायचं असतं तर तुला नोआच्या काळातच मारला असतं. तुला जन्माला बी उदिली नसते करत. तू चुका करणार हे माहित असून देखील तुला देवाला सहन करणार आहे. पण का तुझ्या प्रेम आहे त्याचं. देवाच्या प्रेमाला नाको बसा. जा देवाजवळ लढा बसा. तुम्ही काय लोक प्रार्थना लक्ष नाही तुमच्यामध्ये. त्या देवाचा आभार मानायला तयार नाही, धन्यवाद द्यायला तयार नाही. काम 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 करायचं तुम्ही प्रेम. अरे काम हे देवा दिलेलं शक्य आहे तुम्हाला, आशीर्वाद आहे. त्या प्रभूला उद्देस्तंभाकडे बघा काय झालं प्रेम. मी तुम्हाला 7 गाव शिकवणार. पुढल्या वेळी तुम्हाला 7 गाव शिकवली की येशूला कुठे मारलं प्रेम. ते तुमच्या माझ्या पापासाठी मारलं आहे. आज आम्ही प्रेम करायला कमी पडतो प्रेम. वाईट वाटते. एखादं डोकं दुखायला, हात दुखायला, पाय दुखायला मी चिडतो, रुसतो, फुगतो. माझ्या राजाने कुणालाच हात मारले नाही. तहान लागली म्हणाला, तहान लागली, पण कुणी पाणी तिकडे देत नाही प्रेम. येशू पुसते 7 तास. किती तास? 6 तास. माझा राजा 7 तास होता आणि 3 तास अंधार पडला. 3 तास तुम्हाला अंधाराची गोष्ट माहिती का? 3 तास का अंधार पडला हे तुम्हाला कधी शिकवतो मी.
सगळ्यांनी डोळे बंद केले प्रेरो. माझा राजा एकटा अंधारामध्ये होता, यासाठी मी तुम्ही त्या प्रकाशामध्ये जगावून आम्ही प्रकाशाच्या पुत्र आहोत, अंधकाराचे पुत्र नाही प्रेरो. म्हणून प्रेरो आनंदाने जगा, प्रेमाने जगा, सामर्थ्याने जगा, बायबल वाचा, प्रार्थना करा, आराधना करा. हे सगळं करण्यासाठी तुम्हाला मला बायबल वाचायचा अधिकार नव्हता. आज तुम्हाला सांगतो, जे लोक बायबल वाचतात ना, सांगतो तू बायबल वाचावं म्हणून, अरे तू चर्चला यावं म्हणून, तू स्तुती करावं म्हणून, तू गुडघ्या टेकावं म्हणून, तू सगळं करावं म्हणून येशू ख्रिस्त मध्ये मरण पावला. आणि जेव्हा येशू ख्रिस्त मरण पावला तेव्हा पडदा फाटला. पडला नाही? पडदा फाटला का? पवित्र शास्त्रातला पडदा फाटला का? कसा फाटला? कोण सांगेल का? कसा फाटला? मला माहिती नाहीच करेल. वरून खाली का खालून वर? पडदा कसा फाटला जातो? पडदा कसा फाटला जातो? खालून वरती, बरोबर आहे ना? हा पडदा कसा फाटला? वरून खाली फाटला. कुणी फाटला? काय माहित मला. माझ्या बापाने तो पडदा फाटला, तुझ्यासाठी माझ्यासाठी पडदा फाटला. तू इकडे यायचं नाही आता माझ्याकडे. मी तुझ्याकडे येणार आता, मी तुझ्या जवळ येणार आता. येशूच्या रक्तावर तुझ्याकडे आलेला आता. बाप माझा म्हणाला तुला यायची गरज नाही रे, मीच येतो तुझ्याकडे आता. चल, रक्तावर तुझ्याकडे आलेला आहे. काय किंमत करताय सांगा आपण त्याची? काय किंमत करतो आपण त्याची? अरे तू चर्चमध्ये यावास, तुला देवाने रक्त सांगत. आज आम्ही चर्चला येत नाही ना करणं, त्या रक्ताचा अपमान आहे. बायबल वाचत नाही त्याला रक्ताचा अपमान आहे. प्रार्थना करत त्याच्या रक्ताचा अपमान आहे. उपवास करत त्याच्या रक्ताचा अपमान आहे. दशमान देत नाही, आत्मा देत नाही, त्याच्या रक्ताचा अपमान करतो. आपला हट्टीपणा फुलतो. मला प्रेम करायला, मलाही पाहिजे, मला पाहिजे, नको मला काय. माझ्या येशूने मला दिलेल्या आम्ही मला प्रोत्साहन. माझा येशू ख्रिस्त माझ्या घरात फिरतो का माझ्यासोबत कधी कधी प्रार्थना करताना? मला रडायला तो स्पर्श करतो मला कधी कधी, मला जाणवतो. सकाळी माझा येशू माझ्या जवळच होता, मला माहिती नव्हतं खरं सकाळी जवळ. रोज इकडे येत असताना मी गुडघे टेकून प्रार्थना होतो. पोरं निघाली की मी लगेच पुन्हा मावरत असता आणि मी खाली प्रार्थना बसलो नाही खाली गुडघे टेकून. मग मला माहिती नव्हतं तिथं माझा येशू आहे. रोज निमे माझा पुसता आणि मी असं गुडघ्यावर आलो, एक शब्द पडतो, कांदा पिता म्हणलं आणि माझा येशू मला भरायला सुरू केलं. मी रडलो तिथं. अरे बापरे, म्हणलं सॉरी प्रभू, तू इथं होतास? मला माहिती नाही. तू इथं, अरे बाप, मला म्हणजे कधी अनुभवलं नाही. म्हणजे तू त्या रूममध्ये प्रेरणमध्ये ठीक आहे की, म्हणजे माझा येशू आपल्यासोबत कुठं सगळीकडे असतो. प्रेरणा होतं, आपण त्याला ओळखून घ्यायला तयार नाही करत. नुसतं असं विचार करत बसायचं. मला बोलले, माझा अपमान केला, आता सिस्टरला फोन करतो, पास्टरला फोन करतो आणि सगळं सांगतो, मला त्रास व्हायला लागला. हेच चालू आहे. पण त्या येशूचा दुःखाचा विचार तुम्ही केला नाही. अरे येशूच्या प्रेमात बुडा, मग तुम्हाला जगाचं दुःख काहीच वाटणार नाही. माझं लोक भरपूर अपमान करतात, निंदा करतात, फरक पडत नाही. काय माहिती काय, हे माझं दुःख येशूपेक्षा मोठे नाही. मास्टर दुःख आहे, तुला असं आहे म्हणा, आपलं दुःख मोठं आहे का येशूपेक्षा? आपला अपमान मोठा आहे का? लगेच राग येतो, लगेच पाया पडा लोकांच्या, काय फरक पडत नाही. सॉरी, चुकलं म्हणा. तुम्ही चुकलं म्हणता ना, लक्ष द्यायचं. तुम्ही जेव्हा पश्चाताप करता ना लोकांसमोर, देवासमोर, तेव्हा तुम्ही देवाच्या नजरेत मोठं होता, लक्ष द्यायचं. म्हणजे हट्टी असतात, नाही मी करणार, झुकणार नाही. दाटपणा लोकांना असतो. परमेश्वर त्यांना कधी ब्लेस करत नाही. पास्टर सॉरी, आय कॅन्ट फॉरगेट पीपल, आय कॅन्ट फॉरगेट दिस. मला विसरणार नाही, मी विसरू शकत नाही. माझी बायको बोलली, आई बोलली, बाबा बोला, भाऊ बोला, तुम्हाला माहित नाही पास्टर. अरे मी काय सांगू तुम्हाला, काय विसरू शकत नाही. तुम्हाला सांगितलं ना, तुम्हाला तुमची पायाखाली जमीन हाताला मी काय विसरून आलाय. तुमच्यापेक्षा सैतान मला टॉर्चर करतो, त्यांना टिपायचं. हे साहेबांनो, तुमच्यापेक्षा सैतान मला टॉर्चर करतो. का माहिती का?